9:37 सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज असतील ते सलमान, अतिशय भेदक असे गोलंदाज. आणि नक्कीच हा थोडासा विषय चेंडू त्याचा समाचार घेतलाय तो सतीश यांनी आणि सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल करतो 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा हा चौकार. अगदी मनासारखी सुरुवात मिळाली आहे ती कुस खुर्द संघाला. नक्कीच एक चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे या मैत्री चषक सामन्यात खेळण्याचा. गजोडी संघ मात्र प्रथमच सहभागी झालाय. अतिशय प्रतिभावान असा हा संघ आहे. पाहूया या मैत्री चषकामध्ये त्यांची कामगिरी कशी राहते. आणि पुन्हा एकदा हा जबरदस्त शॉट. 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. अगदी चांगला थ्रो आपण पाहतोय. खरंच चांगलं क्रिकेट, एक चांगलं ड्रोन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. हेलिकॉप्टर शॉटचा इथे आपण पहिला प्रयत्न तो सतीश यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू आणि हा पुन्हा गॅप मध्ये ऑफसाईडला स्क्वेअर कट मारलेला आहे. पाहूया चेंडू मात्र इथे फील्ड केला जाईल. चांगली आपण फिल्डिंग पाहतोय गजोडी संघाकडून. मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईकवर असतील ते प्रभाकर. एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच आपल्या संघासाठी एक चांगला खेळ करतात. सलमान पटेल असतील ते गोलंदाजी स्ट्राईकवर. आणि हा पुन्हा 30 मध्ये थ्रिल केला आणि हा काय जबरदस्त थ्रो होता. परंतु धाव घेण्यात मात्र यशस्वी झाले. धाव संख्या झाली होती 8 रन्स. 4 चेंडूंचा सामना. पॉवर प्लेचा 8 धावा कंप्लीट केलेल्या. आणि हा अगदी मध्ये लॉंग ऑनला मारलेला षटकार. चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र चेंडू होतो जिंकतो चौकार. खणखणीत मी विनंती करेन युट्यूबला जाणार तुम्ही तिथनं बोलू खेळू कशात बस. हॅलो मी ओके. शेवटचा चेंडू असेल मात्र पॉवर प्ले मधला. आणि हा जबरदस्त फिल्डिंग आपण गजोडी संघाकडून सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतो. एक चांगल्या दर्जाची टीम. दोन्ही सामने अगदी हाय व्होल्टेज होणार आहेत. नक्कीच पहिल्या षटकाची समाप्ती. सतीश देठे आणि प्रभाकर देठे अशी सलामीची जोडी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. सतीश देठे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप मोठं नाव आहे. इथे मात्र थोडासा वेगळ्या बॅटनीचा फटका पाहायला मिळेल. तर ऑन साईडला क्लिक करायचा प्रयत्न केला प्रभाकर यांनी परंतु चेंडू मात्र गेला ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडंसं वेगळ्या बॅटनीचं पाहायला मिळालं परंतु 1 धाव मात्र चोरण्यामध्ये यशस्वी झालेत. गोलंदाजी मार्कवरतून आपण पाहिलं तर युनुस
काळजी अशी नक्कीच गोलंदाजी मार्कवरतून षटक क्रमांक 2 आपला नावे घेऊन आलेत. पुढचा चेंडू पाहायचा थोडासा शॉर्ट पीस क्लिक केलाय, अतिशय देखणा फटका सतीश देठ यांच्या बॅट मधून डीप विकेटला येतो एक दमदार आणखीन चौकार. खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून अतिशय देखणं प्रक्षेपण आणि अतिशय चांगला सेटअप कृष्णाजी. खरोखरच आपण जर विचार केला तर मैत्री चषकच्या बद्दल संपूर्ण आजच्या दिवसभर आपल्याशी नक्कीच बोलू आम्ही, परंतु एक अतिशय देखणी स्पर्धा, प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी स्पर्धा खऱ्या अर्थानं यावर्षी प्रथमच या वर्षीचं आयोजन खऱ्या अर्थानं आपल्या नावे. हो वा भाई वा सुरेख, परंतु तिथे काय घडेल यस क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आणखीन एक दमदार खणखणीत षटकार. फलंदाज आहे सतीश देठे. सतीश खऱ्या अर्थानं एक मोठं नाव आहे, एक सातत्यपूर्व खेळ चांगल्या प्रकारचा. इथे गोलंदाजावरती सातत्यानं प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातो. पाहिलं गेलं तर थोडासा कुठेतरी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यशस्वी झालेत. चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धावांबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 1.4 चा खेळ संपला. 25 धावा, नो लॉस. पुन्हा एकदा सतीश देठे एक वेगळा स्थान आहे, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. हो इथे काय घडलंय तर झेल मात्र धर्मीला दान केलाय. मित्रांनो एक मोठा झेल होता या ठिकाणी. अशा मुवमेंटला तुम्हाला झेल टिपणं खूप गरजेचं आहे ना. साधा सोपा सरळ झेल होता हातामध्ये. कुठेतरी हडबडाट झाली, कुठेतरी प्रेशर होतं काय, हा नक्कीच विचार करावा लागेल. खऱ्या अर्थानं टीम रजवडी 11 का गजवडी 11. अहो आता मात्र इथे फटका आला, परंतु क्षेत्ररक्षक दात नाही आहेत. लॉंगअपचे क्षेत्ररक्षक बेट आणि हॉचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं असं झेलसाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, कारण तुम्हाला बॅकअप येणार आहे. कॅचेस जर पकडला तर थोडासा प्रेशर येतो, नवीन फलंदाज येतो, त्यामध्ये थोडंसं नक्कीच क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या संघाच्या बाजूने थोडा काळ नक्कीच तो जात असतो, कारण मोठे फटके लागत नाही आहेत. परंतु इथे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आता षटक क्रमांक 2 मात्र इथे संपुष्टात आले. 2 षटकाच्या अंती 27 ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. टीम कुसखुर्द 11. मैत्री चषक लीग स्पर्धा एकमेव स्पर्धा अशी होती मित्रांनो, 11 आणि त्यामध्ये लीग स्पर्धा. मी गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला, त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा नक्कीच येण्याचा योग आला होता. त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की संपूर्ण आपला जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला ना, त्यामधील लीग मधील 11ची एकमेव स्पर्धा ही मैत्री चषक होते. आणि खरोखरच अतिशय देखणं आयोजन. सातत्यानं या स्पर्धेचा मी वर्षभर उल्लेख, परफेक्टपणा काय असतो ते खऱ्या अर्थानं मैत्री चषक कडून शिकलं गेलं पाहिजे. लाजबाब टीम वर्क अतिशय चांगलं, कारण आपण लीग स्पर्धा भरपूर पाहतो, परंतु त्या खऱ्या अर्थानं एक ऑप्शन असतात, त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे नियोजन असतात. पंच वळले जातील आमच्याकडे. यस वाईट कॉल येतोय आणि पर्व 7व्या मध्ये आपण पदार्पण केलंय. खरोखरच अतिशय देखणं. आणि ही स्पर्धा पाहिलं तर 4 दिवस, या सॅटर्डे संडे, पुढच्या सॅटर्डे संडे, म्हणजे एक आगळं वेगळं नियोजन. आता मात्र ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर. सी कॉर्नर, यस इथे पकडला जाईल झेल. बॅक टू द पवेलियन. प्रभाकर देठे माघारी परतावं लागेल. अतिशय सुरेख देखना झेल पकडला तिथे. जजमेंट खूप महत्वाचं आहे मित्रांनो. दत्ता यांच्या माध्यमातून अतिशय चांगला झेला. इथे मात्र ताकद तर पुरेपूर ताकद लावली होती खरी, परंतु कुठेतरी कमी पडली असं म्हणेल. झेल पहा अतिशय चांगला, बाउंड्री लाईनच्या अगदी लगत अतिशय चांगलं जजमेंट दत्ता यांचं पाहायला मिळालं. इथे मात्र विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 1. इथे मात्र परतीच्या पावली परतल्यात प्रभाकर आणि नवीन फलंदाज मला वाटतं पुन्हा एकदा सतीश ज्युनियर असं नक्कीच आपण संबोधूया. इथे मात्र जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आतापर्यंत 2.1 चा खेळ संपलाय. 28 धावा मात्र धाव फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुसखुर्द
तर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. गोलंदाजी मार्क वरतून आपण योगेश यांना पाहतोय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सतीश ज्युनियर सज्ज होत आहेत. अतिशय चांगला इनसाइड आउट खेळलाय. तिथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फेकी थोडीशी नक्कीच खराब म्हणेल, कारण यस्त्यांच्या सटीक असणं गरजेचं आहे, परंतु एकच धावा असेल. इनफॉर्म फलंदाज सतीश देठे मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. आपण जर पाहिलं शॉर्ट स्क्वेअर लेग ठेवलाय, पहा डीप मिड विकेट आहे, सी कॉर्नर, लॉंग ऑन सज्ज आहे. ऑन साइडचं रिझन तर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण साधलंय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पहा एक नियंत्रण, एक प्लॅनिंग. यष्टी रक्षकांकडे जर आपण पाहिलं ना तर नक्कीच एक समजदारीचं क्रिकेट खेळतायत. सतीश देठे यांचा खऱ्या अर्थानं फ्लो कुठं आहे, त्यांची ताकद. यस, या इनिंग मधला पहिला निर्धाव चेंडू आलाय. एक छोटी छोटी अपडेट नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आहे. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून. सतीश देठे मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय, परंतु तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सज्ज आहे. चेंडू फेकी झाले. अतिशय देखणी खऱ्या अर्थानं बॅकअप आहे. या मैदानाबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं एक मी सातत्यानं सांगत असतो या मैदानाबद्दल की कुठेतरी आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळतोय. हा नक्की बहास सातत्यानं होत असतो, कारण जर आपण आउटफील्ड पाहिली, आजूबाजूचा परिसर पाहिला, तर कुठेतरी आपलं हिल स्टेशन अर्थातच आमचं महाबळेश्वरला ही स्पर्धा खेळली जाते की काय. इथं अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मात्र ए लॉंग ऑफला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, ज्याला अतिशय चांगली फील्ड पाहायला मिळाली. फेकी झाली, त्या दरम्यान एकेरी धाव. धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा. धावफलकावरती षटक क्रमांक 3 मात्र मार्गस्थ आहे, म्हणजेच तोलायमान स्थितीमध्ये आहे क्रिकेट. जर विचार केला तर 10.94. यस, इथं स्विच हिट, रिबतचा फटका. हो हो, यस, इथे मात्र पंचांनी हेरलं सतीश देठे स्टंपांच्या मधोमध, आणि इथे मात्र मोठा धक्का असेल. टीम खुर्द 11ला सतीश देठे बॅक टू द पवेलियन. काही आवश्यकता नव्हती, कारण जे हाणामारीचं षटक असतात ती मात्र येणं आता बाकी होतं, आणि तिथे खऱ्या अर्थानं गरज होती सतीश देठे यांची, परंतु नाहक काय बुद्धी सुचते. पहा इथे मात्र, हो इथे मात्र आतल्या पायाला चेंडू मात्र लँड झालाय. पंचांनी बारकाईनं पाहिलं होतं आणि एका क्षणाचा विलंब केला नाही, कारण समोर यष्ट्यांच्या सापडले गेले. सतीश देठे बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या विकेटचं पतन झालं. इथे मात्र टीम कुसखुर्द 11. तर इथे मात्र 2 विकेटचं पतन झालंय आणि 3 षटकाचा खेळ मात्र संपलाय. सतीश देठे 12 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी साकारून तंबूच्या दिशेने परत आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 71 फोर्स आणि मला वाटते 25-6. यस, आपण गजवणी 11 संघांनी मात्र टॉस जिंकला. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय, कारण सकाळचं सत्र आहे. आपण पाहिलं तर थोडीशी दमट, आणि या ग्राउंडचा विचार केला तर या बाजूला खूप थंडी, आणि इथे मात्र खेळपट्टी सकाळच्या सत्रामध्ये खूप दमट असते. गोलंदाज मात्र युनिस काजी. ओहो, वेगळी दाटणी, अतिशय चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे डीपला, आणि टिपला जाईल पहिला झेल, आणि इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज मात्र सतीश ज्युनियर. आता मात्र जसं जसं थोडस मॅच पुढे चालले तसं मात्र दत्तांनी अतिशय चांगला झेल टिपला. यस, इथे मात्र पाहिलं गेलं तर युनिस थोडासा दिशाहीन फटका चेंडू होता, परंतु खेळायचं होतं तो फाईनला. चेंडू गेला डीप मिड विकेट कडे, आणि तिथे मात्र सुरेख झेल टिपला गेला. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये. विशाल देठे नेट नंबर 5 वरती आपल्याला पुन्हा एकदा युनिस काझी गोलंदाजी मार्क वरतून सज्ज होतील. आपण पाहतोय डीप मिड विकेट आहे, सी कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे. पुढील चेंडू
अतिशय चांगला, अतिशय देखणा. थोडं गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू म्हणावा तसा बॅट पर्यंत आला नाही आणि डिफेंड करत असताना सुद्धा डिफेन्स करता आलं नाहीये. चेंडू मात्र जाईल यष्टी रक्षकांच्या दास्तानामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा काजी निघतील पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र वरती पीस लो फुल टॉस बॅट वरती घेतलाय डीपला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नाही, माघारी पाठवलंय. इथे मात्र फलंदाज योगेश, आता स्ट्राईकला योगेश आहेत ना, योगेश देठे. इथे मात्र टीम खुसखुर्द खऱ्या अर्थाने एक नामवंत संघ आहे. आपण जर परळी विभाग खऱ्या अर्थानं सज्जनगड साईडचा जर परिसर पाहिला तर नाव आहे खऱ्या अर्थानं या संघाचं. इथे फटका थोडासा कुठेतरी बाहेरून वडलाय. सी कॉर्नर सज्ज आणि तिथे मात्र टिपला जाईल झेल. आणखीन एक खेळाडू माघारी पाठवला गेलाय. इथे मात्र विकेटचं पतन होईल. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. प्रयत्न केले जातात परंतु तुम्ही चेंडूच्या लाईन पर्यंत जाणार नाहीये तर तुमचा फटका, मला नक्कीच आपण जर विचार करतो षटकाराचा, तर तुम्ही चेंडूच्या लाईन पर्यंत जा, अन्यथा मिसअँडिंग फटके लागले जाणार. आणि तेच घडते टीम खुसखुर्दच्या बाबतीमध्ये. पहिलं षटक, दुसरं षटक जर विचार केला तर सतीश देठे यांनी पूर्ण आपल्या नावे केलं होतं. पहा खडे खडे अजिबात फुटवर्क नाहीये योगेशांचं, त्यामुळे हा फटका मिसअँडिंग झाला, अन्यथा सीमारेषा गाठली असती. परंतु तिथे कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं, अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज नितीन देठे, वा भाई वा, सुरेख गोलंदाजी. युनिस काजी अतिशय बहारदार. आतापर्यंत फक्त एक धाव खर्ची घातली आणि 2 विकेट्स आपल्या नावे मात्र केलात. कम बॅक करून दिले टीम गजवडी 11 या संघाला नक्कीच कमबॅक करून दिले म्हणेन. आता मात्र थोडासा वेट अँड वॉच मध्ये फलंदाज, त्यानंतर मात्र किक केला. स्क्वेअर लेग आता सज्ज ठेवले पहा. 1 आणि 1च धाब असेल. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता कुठेतरी विचार करावा लागेल टीम खुसखुर्द 11ला. काहीतरी गेम्स मध्ये चेंजेस आणावे लागतील. टॉप गिअर मध्ये जावं लागेल. एंड ऑफ द 4 षटक, 4 षटकांचा खेळ संपलाय आणि फक्त 33 धावा धावफलकावरती आहेत. काजी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 षटकं वैयक्तिक हाताळली आहे. फक्त 16 धावा खर्ची घातल्या आणि 2 विकेट्स आपल्या नावे मात्र इथे केलात. गजवडी 11 संघ अतिशय चांगलं प्रदर्शन म्हणे. ज्या प्रकारचे खुसखुर्द संघ ज्या नाव आहे त्या नावाला साजेशी कामगिरी नाहीये म्हणेन, कारण 4 षटकामध्ये तुम्ही फक्त 33 धावेंपर्यंत पोहोचलात. नेक्स्ट मॅच असेल टीम कोळघर विपक्ष टीम वाघवाडी 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल, आपण या इनिंग्स ब्रेक नंतर टॉस साठी यायचंय. तर शेवटच्या षटकासाठी प्राचारण केलंय निहाल. पहिला चेंडू ऑफ एसटीच्या खूप बाहेर, पंच वळले जातात आमच्याकडे. यास वाईट कॉल येतोय. पाहिलं बारकाईनं. आता मात्र फलंदाजी कुठेतरी ऍक्टिव्ह झाला, क्षेत्ररक्षक कुठेतरी थोडासा ऍक्टिव्ह झालाय. एक विश्वास आलाय. मॅच रोखली गेली आहे म्हणायला हरकत नाहीये. हो 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 म्हटलं जाताना पुढच्या दाराली गडी लावली परंतु मागच्या दाराने चोरी झाली. त्याच प्रकारचं झालं इथे. मात्र ऑफ एसटी सोडून गेले परंतु लेग एसटी वरती चेंडू येऊन आदळलाय. फलंदाज मात्र माघारी परततील. नितीन यांना माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज प्रदीप मनवे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खऱ्या अर्थानं आतापर्यंत 5 विकेटचं पतन झालंय. इनेट नंबर 7 वरती दाखल होत आहेत प्रदीप, आणि स्ट्राईक घ्यावी लागेल आता तुम्हाला. खऱ्या अर्थानं कुठेतरी आता मात्र कुठेतरी डावखुरे हाताचे फलंदाज. पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतील. परंतु टीम खऱ्या अर्थाने विचार केला तर खुसखुर्द अडचणीमध्ये आहे. कारण आपण जर पाहिलं या मैदानाची खऱ्या अर्थानं 360चं मैदान आहे. खेळपट्टी चांगली पाहायला मिळते. म्हणजे तुम्हाला कुठेतरी 5 षटक 50 धावेची गरज होती. चला स्पीड अप घ्या. मल्होत्रा सर सांगतायत
इथे काय घडलंय, चोरटी धाव, लेग बाईचा इशारा, नक्की नो डाऊट येईल आमच्यापर्यंत. अतिशय देखणं 2 षटकानंतर खऱ्या अर्थानं गजवडी 11 संघाने कमबॅक केलं पुरेपूर मॅच मध्ये, म्हणायला हरकत नाहीये. आता उर्वरित काही चेंडूचा खेळ शेष आहे, त्यामध्ये काही धमाके पाहायला मिळतील का? टीम कोळघर विपक्ष टीम वाघवाडी 11. आपण टॉस साठी याचं डान्सिंग ग्राउंड जागा सोडली, इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत, परंतु तुम्ही बॅकफुटला जाऊन जर फ्रंटला आला तर त्यामध्ये कुठेतरी चुकी होत असते. फटका परफेक्ट लागला जात नाही, तुम्ही नक्की चेंडूच्या दिशेने येणं गरजेचं असेल. परंतु खऱ्या अर्थानं निहालचं कौतुक करेन बहारदार. आता मात्र मोठा फटका लागेल, परंतु क्षेत्ररक्षक तिथं आहेत. हो, इथे मात्र टिपला जाईल झेल. वा, सुरेख सुरेख अप्रतिम देखणं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा दत्ता, वा भाई वा. इथे मात्र आज चेंडूचा आणि दत्ताचं काहीतरी नक्कीच कनेक्शन जुळलं गेलंय. आतापर्यंतचा 3रा झेल दत्ता यांच्या हातामध्ये स्थिरावलाय. टीम वाघवाडी 11 आपण या कारण टीम कोळघर संघाचे शिंदे बंधू इथे मात्र नक्कीच हजर झाले आहेत. टीम आपण आता मात्र पुन्हा एकदा मिसांनी फटका झेल होईल का? नाही, एसटी रक्षकांनी प्रयत्न तर केला, पुरेपूर केला, परंतु तिथे झेल मात्र झाला नाहीये. एक धाव घेतली गेली, एका धावेचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 35 ऑन स्कोर बोर्ड. उर्वरित शेवटचा चेंडू शेष असेल. निहाल आपल्या गोलंदाजी मार्क वरतून सज्ज होताना पाहायला मिळतात. धावखोर हाताचे फलंदाज प्रदीप मनवे इथे मात्र सज्ज होतात. चला चला स्पीडअप घ्या मित्रांनो, एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. चला थोडस स्पीडअपली घ्या, आपल्यासाठी खूप असं इथे मात्र मोठा फटका सजला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सी कॉर्नर, चेंडू खाली, आणखीन एका विकेटचं पतन. विकेट क्रमांक 6. इथे मात्र या विकेट षटकामधील 3रा विकेट निहाल यांच्या नावे. अतिशय दमदार प्रदर्शन आपण पाहिलं खऱ्या अर्थानं टीम गजवडी 11. आणि धावसंख्येचा विचार केला तर कुसखुर्द संघाची धावसंख्या 35 ऑन स्कोर बोर्ड, 36 ऑन विन असं समीकरण असेल येणाऱ्या इनिंग मध्ये. फटका खेळला, परंतु बॅटला कुठेतरी वरच्या टोकाला चेंडू लागला आणि त्यामुळे मात्र मिसंडिंग फटका. अतिशय चांगला दर्जेदार झेल आपण पाहिलं तर इथे मात्र टिपला गेलाय सहजरित्या. तर नक्कीच नेक्स्ट टॉस कडे आपण जाऊया. इथे टॉस टीम कोळघर विपक्ष टीम वाघवाडी 11 या 2 संघांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करूया.
आपली सलामीची जोडी पाठवा मित्रांनो. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 2025 आणि या वर्षाची सुरुवात अर्थातच पहिली स्पर्धा आपल्या बेठीला अर्थातच मैत्री चषक लीग स्पर्धा दिनांक 4, 5, 11, 12 जानेवारी खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर श्री शंभूराजे प्रतिष्ठान आणि मैत्री समूह मुंबई. चला फलंदाज पाठवा मित्रांनो. मैत्री समूह अर्थातच त्यामध्ये सायडी गावचे बरेचसे सदस्य आहेत. त्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. कृष्णाजी असतील, विजयजी असतील, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय देखणी स्पर्धा. आणि मी मगाशी जसा प्रकारे म्हटलं की खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर एक वाकरा लीग स्पर्धा होणं फार दुर्बळ आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं एवढं फास्ट ट्रॅक वरती क्रिकेट खेळलं जातं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं अशा लीग स्पर्धा खेळवणं, प्रत्येक खेळाडूला वाव देणं, संघांना प्रत्येक गावासाठी त्यांना एक एखाद्या स्पर्धेमध्ये म्हटलं जाताना 1-2 चान्स देणं, या प्रकारचं काम मैत्री समूह करतं. आणि खरोखरच त्यांच्या सर्व सभासद पदाधिकारी असतील सर्वांचं मनापासून आभार मानेन. कारण मित्रांनो एक क्रिकेटला एक चांगली दिशा देत आहे. आतापर्यंतचा हा 7वं पर्व आहे खऱ्या अर्थानं अतिशय देखणं. आणि जर आपण पाहिलं ना ऑफिशियली सगळ्या गोष्टी अतिशय परफेक्टली मी तर या गोष्टी मैत्री चषकच्या येणाऱ्या वर्षभर सांगत असतो की कशा प्रकारचं तुम्ही आयोजन केलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. तर जाऊया मॅच कडे घेऊन जातो तुम्हाला. खऱ्या अर्थानं मॅच रंगले. कुसखुर्द विपक्ष टीम गजवडी 11. कुसखुर्द कुठेतरी थोडीशी लडखडली पारी 35 धावांवरती स्टॉप झाली आणि आता मात्र 36 धावांचं आव्हान पेलण्यासाठी मैदानामध्ये एका बाजूला दत्ता, दुसऱ्या बाजूला चेतन असे सलामीची जोडीने विशाल देठे मात्र गोलंदाजी मार्क वरतून. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, उंची आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, दुसऱ्या अटेम्प्टला मात्र टिपला जाईल झेल. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. योगेश देठे यांनी झेल मात्र चांगला पकडला असं म्हणणार नाही मित्रांनो, कारण असा झेल तुमच्या हातातून डबल अटेम्प्टला गेला नाही पाहिजे. कारण एवढं देखणं मैदान आहे, एवढी चांगली आउटफील आहे. एखादा लेदर क्रिकेटचा जसा आउटफील असते ना त्याच प्रकारची आउटफील या मैदानामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आणि तिथे मात्र चला मॅच स्पीड अप ठेवा. पहिल्या चेंडूवरती तुम्हाला षटकारच मारायचा होता का हा प्रश्न आहे. नक्कीच मी सातत्यानं सांगत असतो की खऱ्या अर्थानं आपण खेळत असताना जर तुम्हाला 30 चेंडू 36 धावांची गरज आहे तर कुठेतरी खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट खेळा, थोडासा वेळ घ्या. परंतु तसं झालं नाहीये. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर या मैत्री चषकची ओपनिंग झाली, अर्थातच उद्घाटन समारंभ झाला. आणि काल खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपला पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज अर्थातच आमचे सहकारी निलेशजी मर्डेकर सर काल खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी येथे उपस्थित होते. आणि मला वाटतं येणारे जे 2 दिवस आहेत पुढचे ते दोन्ही दिवस मात्र ते इथे उपस्थित असतील या स्पर्धेनिमित्तानं. तर पहिल्या विकेट नंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये युनिस काझी ज्यांच्या खरोखरच गोलंदाजीची धार आपण पाहिली आता मात्र फलंदाजीसाठी दाखल झालेत. इथे मात्र पहा चांगलं अतिशय देखणी गोलंदाजी आहे. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. युनिस काझी थोडस हडबडले होते. खऱ्या अर्थानं चेंडू बॅटला म्हणावा तसा गतीने आला नाहीये. तिथे तो जे क्षेत्ररक्षक ठेवला ना आपण पाहिलं तर तो थोडासा मिडअपचा गोलंदाजांच्या दिशेने यायला पाहिजे होता, परंतु तिथे वेगळे धाटणीचा क्षेत्ररक्षण कव्हरला ठेवलाय. पॉइंट आहे, गल्ली आहे, शॉट टर्नमॅन शॉट, फाईन लेग शॉट, स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा आता जोरकस फटका या सर्कल भेदलाय, चेंडू पाठवलाय सी कॉर्नर, सी मार रेषा पार, दमदार चौकार. फलंदाज आहे दत्ता यांच्या बॅट मधून आला एक दमदार चौकार.
आता मात्र स्ट्राईक एंडला दत्ता पुन्हा एकदा सज्ज होतील. एक चौकार दमदान स्विच हिट. यस, इथे मात्र काय आवश्यकता आहे का? थोडासा कुठेतरी एसट्या सोडून जाणारा चेंडू या पंचांनी लगेच एका क्षणामध्ये दर्शवलंय. आणि इथे मात्र षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. ताकद लावायचा प्रयत्न झाला, परंतु कुठेतरी थोडासा खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 0.5 खेळ संपलाय. हो एसटी रक्षकांची चुकी आहे. इथे मात्र एक धाव तर नाही घेतली. चोरण्याचा प्रयत्न. नमस्कार. वासुरे गोलंदाजी म्हणेन खऱ्या अर्थानं मॅच आम्ही सोडली नाही हे खऱ्या अर्थानं खुर्द 11 संघ दाखवून देत आहेत. पहिलं षटक मात्र संपले विशाल यांचं. 5 धावा एका गड्याच्या मऊ बदल्यामध्ये टीम मात्र गजबडी 11 आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं आता जर इक्वेशन पाहिलं तर तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट 7.75 गेलाय. येणारं षटक थोडंसं चांगलं जर हाताळलं तर मॅच बनवू शकते. मॅच सोडायची नाहीये हे मात्र नक्की खुर्द. सतीश देठे मात्र इथे आपला क्षेत्ररक्षण काही सूचना करतात, परंतु जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. 36 ऑन टार्गेट आपण पाहतोय. आता मात्र 24 बॉल 31 धावाचं रिक्वायर्ड रन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर आजच्या कंडिशनला T20चा जमाना आहे आणि त्या कंडिशनचा जर विचार केला तर आपण हे एक 7.75 रिक्वायर्ड रन रेट काही नाहीये. म्हटलं जातं एक 10, 12, 15 काही मायने ठेवत नाहीये मित्रांनो. इथे वेट वॉच थांबले. इथे नक्की चेंडू अतिशय धीम्या गतीने येत होता, त्यावरती मोठा कडक प्रहार चढवलाय आणि इथे मात्र पॉइंट. आणि खऱ्या अर्थानं कव्हरच्या मधून आलेला एक दमदार धमाकेदार चौकार पाहायला मिळाला. तर 4 धावांबरोबरच जर धावसंख्येचा विचार केला तर 9 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा मारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रभाकर. मित्रांनो हळू तिथे फार उखडून टाकू नका, कारण येणारे अजून 4 दिवस 3 दिवस आम्हाला स्टंप त्याच जागेवरती लावायचे. जागा आम्ही बदलू शकत नाहीये. तर आता मात्र स्ट्राईक एंड आपण दत्ता यांना पाहतोय. धावसंख्या मात्र डबल फिगर मध्ये गेली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. 73 4 51 6 इथे मात्र पाहायला मिळतात. एक चांगली अपडेटिंग खऱ्या अर्थानं युनिक लाईव्हच्या माध्यमातून अर्थातच कृष्णा यांच्या माध्यमातून एक चांगलं काम केलं जाते क्रिकेटसाठी. आणि एक दैदिप्यमान स्पर्धा आपल्या भेटीला. एक वेगळ्या धाटणीचा फटका पाहायला मिळाला. चेंडू मात्र हवेमध्ये बराच काळ होता. तिथे मात्र सी कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईल त्या दरम्यान मात्र घेतलेली एकेरी धाव. या एकेरी धावेबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती आहे एका गड्याच्या मऊ बदल्यामध्ये. करंट रेटचा विचार केला तर 7.33 रिक्वायर्ड रन रेट म्हटलं तर 7.14 म्हणजे एक समतोल साधलाय म्हणे. शॉर्ट पिच पुन्हा एकदा चांगला खेळ. हो झेल होणं अपेक्षित होतं, कारण तुमच्या इथे आउटफील्ड चांगली आहे. तुम्ही डाय मारली तरी सुद्धा नक्कीच काही इजा होणार नाही आहे, कारण आपण जर पाहिलं आउटफील्डचा विचार केला तर चांगली आउटफील्ड आहे. 12 धावा एका धावेनी धावफलक खालतं ठेवलं जातंय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लॉंग स्टॉपला येतोय. लॉंग ऑनला नक्की क्षेत्ररक्षक होईल. चेंडू फेकी होईल त्या दरम्यान घेतलेली एकेरी धाव. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते.
प्रभाकर अतिशय चांगलं देखणं षटक. एक पहिला चेंडू थोडासा कुठेतरी हातातून सुटला होता, त्यावर ते आलेला चौकार. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. अजूनही जर आपण पाहिलं तर 18 चेंडू 23 धाबा. इथे मात्र रिक्वायर्ड करणं गरजेचं आहे टीम गजवडी 11ला. आता मात्र सतीश देठे स्वतः गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. दत्ता यांनी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं सी कॉर्नरला या टायमिंग खूप महत्वाचं ही गोष्ट आहे. आम्ही सातत्यानं सांगतो की तुमच्यासाठी निर्धारित जी षटकं आहेत त्याला पर षटक 5 मिनिटाचा फक्त वेळ दिला जाईल, लक्षात घ्या. 4 मिनिटाचा मल्होत्रा सर सांगतात आणि ते काउंट केलं जाईल. आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्ही एवढे मोठा स्टेज खेळताय, तुम्हाला खऱ्या अर्थानं मला वाटतं शेवटच्या षटकासाठी पॅनल्टी इथे अप्रूव्हल आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये, खऱ्या अर्थानं इथे थोडासा वेगळा निर्णय आपण पाहतोय. 4 षटकं पहिले 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, अन्यथा शेवटच्या षटकासाठी तुम्हाला पॅनल्टी लागेल. तुमचा एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक त्या सर्कलमध्ये घेतला जाईल, याची आपण दक्षता घ्या. इथे मात्र कव्हर रिझर्व मधून चेंडू धाडला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु थोडंसं हडबडाल होते आणि त्यामध्ये एक आतापर्यंत घेतलेल्या दुहेरी धावा. आणि टीम गजवडी 11 एक रिलॅक्स मुवमेंट मध्ये आहेत. त्यांना माहिती आहे आपल्याला जास्त धावा करायच्या नाही आहेत. आणि दोन्ही फलंदाज एक अतिशय चांगलं क्रिकेट खेळतात, समजदारीचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला युनिस काजी असतील, दुसऱ्या बाजूला दत्ता. आता मात्र थोडासा हाफ बॉलिंग घेतला परंतु तिथे क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचणार नाही. लॉंगॉनला झेलसाठी 1 धाव कंप्लीट केली आहे, एका धाबेची भर. सॉरी, एका धाब्याबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 1/16, 2.2चा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढचा चेंडू फटका फसला, मिसअँडिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथे मात्र परतावं लागेल. युनिस काजी बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट क्रमांक 2. इथे मात्र तंबूच्या दिशेला पाहिला गेला तर पहा, फटका थोडासा बॅटला चेंडू अगदी टोकाला लागला. ताकद तर लावली होती, पुरेपूर ताकद लावली होती परंतु थोडासा लेट झाला म्हणेन, कारण बॅट खालती असताना चेंडू येऊन आदळलाय. ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अपयश आलंय आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज सलमान. इथे मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा हे नाव यायला लागलंय, सलमान. इथे मात्र नक्कीच विकेट 2 गेल्यानंतर इनेट नंबर 4 वरती दाखल झालेत. दत्ता लॉस्ट विकेटला सज्ज आहेत. खऱ्या अर्थानं दत्ता यांचं खूप मोठं योगदान, जवळजवळ 3 ते 4 झेल या मागच्या इनिंग मध्ये त्यांच्या हातामध्ये स्थिरावले होते. मॅचचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं 15 चेंडू 20 धाब्यांचं आव्हान, नव्याने इक्वेशन आपल्या समोर आहे. आला पहिला स्विच हिट, वाह बाय वाह, ये क्या हो रहा है. हे नक्कीच डकआउट मधून म्हटलं असेल, कारण तुम्ही पहिला चेंडू खेळायला आलात आणि पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आलेला अपयश. मित्रांनो, खऱ्या अर्थानं सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करा. संघ हित जोपासणं हे खूप महत्वाचं आहे. ड्रेसिंग ग्राउंड इथे मात्र बॅटच्या खालच्या अतिशय अंदरुनी किनारा लागला. त्यामध्ये नक्कीच 1 धाव येईल, एका धावेची भर असेल. धावसंख्या मात्र बदल तर नक्की होईल परंतु हा आलेला फटका विश्वासाने भरलेला नव्हता हे म्हणायला हरकत नाहीये. आता दत्ता यांच्यासाठी मात्र फील्ड प्लेस थोडासा वेगळा चेंजेस केला जातोय. 4 क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं प्रोटेक्शन आहे. ऑन साइड रिजनला स्क्वेअर लेग, फाईन लेग रिजन आहे परंतु चेंडू मात्र टाकला जातोय ऑफ दिशेला. काय गणित जुळलं काही समजलं नाही, कारण एक मोठे सिनियर खेळाडू आहेत सतीश देठे, त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण तुम्ही ऑन साइड बाउंड्री लाईन सज्ज ठेवताय आणि त्यानंतर ऑफच्या दिशेला चेंडू हाताळला जातोय. एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 19 धाबा धाव फलकावरती. म्हणजेच आता जर विचार केला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला 12 चेंडू 17 धाबींची गरज. मॅच मात्र अजूनही तोलायमान स्थितीमध्ये आहे.
कोणत्या बाजूला झुकेल, कोणत्या बाजूला खऱ्या अर्थानं या मॅचची करवट बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. येणारा षटक ठरवणार आहे. खूप महत्वाचं षटक असेल, कुशल मुवमेंट असेल या मॅच. शेवटच्या षटकाला 10-12 धावा राहतील का, हे षटक कशा प्रकारचं हाताळलं जाईल. नेक्स्ट मॅच मित्रांनो क्वालिफाय मॅच आहे. टीम कोघर विपक्ष टीम वाघवाडी 11. एक बिग हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीप चला फिल्पनच आपण थोडस लक्ष द्या, वेळ वाया जातोय. वाघवाडी 11 आपला स्क्वॉड सज्ज ठेवायचा आहे. टीम कोघर 11 शिंदे बंधू आपण आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची आहे. गोलंदाज मात्र सतीश ज्युनियर. हो हो वा भाई वा. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव काढलाय. मॅच मध्ये मात्र ट्यूस आहे. मॅच संपली नाहीये. टीम कुसखुर्द झगडते लढतायत. हो हो आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. हो यस इथे मात्र डीप मिड विकेटला पकडला जाईल झेल आणि इथे मात्र माघारी पाठवलं जाईल. फलंदाज सलमान बॅक टू द बॉलर शुभम देढे. अतिशय चांगला झेल परंतु सतीश ज्युनियर वा भाई वा. इथे मात्र कामगिरी चोख केले. आता मात्र टीम गजवली संघ थोडासा विचार विनिमय. एवढा लो स्कोरची मॅच आपल्या हातून जाते की काय हा प्रश्न आहे. परंतु संपली नाही मॅच मित्रांनो, कारण अजून बराच वेळ आहे या मॅचला. अजूनही तुमच्याकडे 10 चेंडू 17 धाबा असं समीकरण आहे. मी म्हटलं ही ओव्हर खूप कुशल असणार आहे, खूप कुशल मुवमेंट आहे आणि त्यामध्ये मात्र सतीश यांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. सातत्यानं 2 सतीश टीम खऱ्या अर्थानं कुसखुर्द संघासाठी बहुमूल्य योगदान देताना पाहायला मिळतात आपल्याला. नवीन फलंदाज योगेश. योगेश मात्र इथं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 3 विकेटचं पतन झालंय. 3.2चा खेळ संपला म्हणजेच काय तर 10-17 असं इक्वेशन आलंय. ओ वा भाई वा. सुरेख गोलंदाजी. सतीश यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सलगचा 3रा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. त्यामध्ये 1 विकेटचं आपलं नाव आहे. अतिशय देखणी दमदार तुफानी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हो 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 पंच विचार करणार आहेत. नक्की विचार केला जाईल कारण जवळजवळ पूर्णतः बाहेर चेंडू लँड झाला आणि त्यानंतर आतमध्ये आलाय. म्हणजेच काय तर पंचांनी इथे वाईट चेंडूचा इशारा दिलाय परंतु नाही सर. ओके ओके सॉरी. इथे डिसिजन व्हॅलिड आहे. व्हॅलिड डिलिव्हरी आहे. यस डॉट डिलिव्हरी. वा 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 भाई वा. इथे मात्र सलग 4था चेंडू निर्धाव टाकलाय. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी इथे मात्र मोठा गॅप आहे, मोठा गॅप आहे. 1 धाव कंप्लीट झाले. जोखीम असेल. एकच घेतली आहे. दत्ता यांना माहिती आहे या मॅचचं महत्व काय आहे. आतापर्यंत दटल्यात. 9 चेंडू 11 धावांची खेळी साकारली आहे. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे म्हणजेच काय तर 7 चेंडू आणि तब्बल 16 धावांची आवश्यकता. ओ वाह सुरेख यार. अफलातून देखणी गोलंदाजी यार. काय लाजवाब गोलंदाजी. सतीश ज्युनियर देठे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथे मात्र षटक क्रमांक 4 आपल्या नवीन खूपच ऑफिसच्या बाहेर होता पण त्यांनी बारगाईने हेरलं होतं आणि त्यामध्ये सर्वांसाठी लागू आहे ते. ओके हे म्हणजे एक्स्ट्रा वाढले. बाकी सगळं आपलं याच्यामध्ये आहे. आता मात्र मॅच कडे रुख करूया. 6 चेंडू 15 2 धावा फक्त खर्ची घातल्या. वा भाई वा. ही मॅच मात्र जर कुसखुर्द संघ जिंकतोय तर सतीश देठे ज्युनियर यांचं खूप कौतुक केलं जाईल. काय षटक हाताळलं यार. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं गजवडी 11 संघ बागफुटला गेलाय. सहजरित्या कोणतंही टार्गेट घ्यायचं नसतंय क्रिकेटमध्ये मित्रांनो. गोलंदाजी मध्ये आता मात्र गोलंदाज येत आहेत. कोण आले. सतीश देठे. हो हो हो. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र दत्ता
मी काय सलामीला येऊन केलं हा प्रश्न उपस्थित राहतोय. खऱ्या अर्थानं तुम्ही जर 30 चेंडू 36 धाब्यांचे मॅच मात्र जिंकून देणार नसेल तर बॅट का घेतली हातामध्ये हा प्रश्न आहे. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ओ हो सतीश देठे वा भाई वा काय गोलंदाजी करतायत यार. खऱ्या अर्थानं टीम कुसखुर्द सतीश आणि सतीश या जोड गोळीनी मात्र अतिशय देखणी कामगिरी पाहायला मिळाली आहे. सुरेख आणखीन 2 चेंडू निर्धाव झाले आहेत. आता मात्र 4-16 इथे मात्र या चांगला फटका इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू मात्र जाईल सीमारेषा बाहेर. चौकार आलाय आशा पल्लवित झाल्या. आता मात्र 3-12 समीकरण 9 आपल्या समोर आहे. मॅच संपली नाही मित्रांनो. 3-11 25 झाल्या. यस 25 झाल्या सॉरी 3 चेंडू 11 धावा. नव्याने समीकरण आहे 3-11 हा चेंडू खूप महत्वाचा ठरणार आहे. काय घडेल सतीश देठे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरतून निघताना पाहायला मिळतात. खोदून काढला क्षेत्ररक्षक आहे झेल पर्यंत जातील का. हो वा भाई वा कोण आहे प्रभाकर. कॅच नाही मित्रा तुम्ही मॅच खऱ्या अर्थाने टीम कुसखुर्दच्या बाजूने पूर्णतः झुकवले म्हणायला हरकत नाहीये. लाजबाब प्रभाकर यांचं कौतुक करावं लागेल कारण खऱ्या अर्थानं दत्ता हात खोलत होते आणि खूप महत्वाचं ह्या सिच्युएशनला होतं की दत्ता जास्त वेळ राहिले शेवटपर्यंत. पहा पूर्णतः ताकदीने फटका सजला होता गॅप शोधला गेला होता परंतु चांगला दर्जेदार झेल टिपला. वा प्रभाकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण झगडायचं भांडायचं आहे इथे लढायचं आहे आपल्या टीम साठी मित्रांनो. आणि ते करताना प्रत्येक जण आपल्याला पाहायला मिळतोय. टीम कुसखुर्द नवीन फलंदाज मात्र बंटी शिंदे. इथे मात्र आता इक्वेशनचा विचार केला तर 2 चेंडू आणि 11 धाबा. या चेंडूवरती काय घडेल तर आला हा निर्धाव चेंडू म्हणजेच काय तर विजयाच्या दिशेने अगदी उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय मित्रांनो. कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की खऱ्या अर्थानं 30 चेंडू आणि 36 धावांची मॅच टीम कुसखुर्द आपल्या नावे करेल. परंतु काय खेळ साकारला 3 षटक वा भाई वा अतिशय देखणी. आणि इथे मात्र विनिंग द मॅच टीम कुसखुर्द हा संघ ठरतो या मॅच मध्ये विजेता. लाजवाब अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं. शेवटच्या षटकामध्ये सतीश देठे यांनी फक्त एक चौकार खाल्ला म्हणजे 4 धाबा खर्ची केला. लाजवाब खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि खऱ्या अर्थानं 25 धाव्यांवरती थांबवलं. टीम खऱ्या अर्थानं घसवडी 11ला. अतिशय देखणी कामगिरी टीम कुसखुर्द संघाची. हार्ड लक बॅड लक मित्रांनो तुम्ही खऱ्या अर्थानं 30 बॉल आणि 36 धावांची मॅच गमावले म्हणजेच खऱ्या अर्थानं कुठेतरी चेंजेस. या ठिकाणी युडी स्पोर्ट्स कडून खऱ्या अर्थानं विशेष एक पारितोषिक इथे मात्र आपल्यापर्यंत पोहोचलंय. ते म्हणजेच की मालिका वीरासाठी ऍडिशनली अजून एक एक्स्ट्रा प्राइज म्हणजे त्यांच्याकडून